मागच्या 21 तारीखला सायफुल परिसरामध्ये घरफोडी झालं होतं. एका परिसरामध्ये 3 घरात चोरी झालं होतं. त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे 4,87,000 किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेले होते. त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतं. पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या पथक जास्त शोध घेत होतं. त्याच परिसरामध्ये आणखी 2 घरं आहेत. श्री श्रावण कुमार आणि श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं. आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी.आय. श्री माने आणि पी.आय. श्री शैलेश यांच्या चमूनी चांगलं काम करून टेक्निकल आणि ह्युमन दोन्ही वापरून गुन्हे केलेले 2 आरोपीबद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे. ते 2 आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक 36, हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक. आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक 28 वर्षाचे आहे. हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटक. सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे. या 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 13.3 तोले सोन्याचे दागिने व 1 किलो 804 ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण 20,02,000 रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यात जे काय इनिशियल FIRला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाल आहे आणि जे बाकी आहे ती श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाल आहे. आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. हे दोन्ही आरोपी हिस्ट्री शीटच आहे, ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहे. राघवेंद्र नाईक त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी 3 गुन्हे आहेत. त्यापैकी 2 रॉबरी आहे, 1 घरफोडी आहे. आणि हे लक्ष्मण मारुती नाईक जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी 7 गुन्हे आहे. त्यापैकी 6 घरफोडी आणि 1 रॉबरी दाखल आहे. हे गुन्हे एक ब्लाइंड केस होतं आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याबद्दल मी DSP झोन श्री कबाडे, DSP क्राईम श्रीमती पाटील, ACP क्राईम श्री माने, PI क्राईम श्री माने, शैलेश केटकर आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. आणि जे मुद्देमाल त्याच्यात करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे.